अधिकाऱ्यांनो आणि अर्थातच त्या सर्वांनो जे माझा व्हिडिओ बघतायत। मंडळी, मित्रता आणि जगात आयुष्यात जीवन जगताना मित्रचा अनन्यसाधारण महत्त्व आहे। परंतु तुम्हाला माहिती आहे का, मित्रता 5 प्रकारची असते। 5 प्रकारच्या मित्रतेच्या पलीकडे मला तर मित्रता सापडली नाही, शास्त्रात सुद्धा सांगितले। एक मित्रतेचा प्रकार आहे तो म्हणजे व्यापार मित्रता। दुसरा मित्रतेचा प्रकार आहे व्यवहार मित्रता। तिसरा जो प्रकार आहे दॅट इज व्यासंग मित्रता। चौथा प्रकार व्यसन मित्रता, जे की जगात सगळ्यात जास्त सापडते। आणि पाचवा जो प्रकार आहे व्यक्तिमत्व मित्रता। व्यापार मित्रतेमध्ये एखाद्या दुकान, एखादा तुमचा ज्या ठिकाणी व्यापार होतो तिथल्या लोकांशी मित्रता होणं, मग तुमचं वय दोघांचं सारखं नसतंच ह्या व्यापार मित्रतेमध्ये, तर ती झाली व्यापार मित्रता। व्यवहार मित्रता म्हणजे काय किंवा व्यवसाय मित्रता म्हणजे काय, की दोन मित्र एका ठिकाणी येतात किंवा दोनपेक्षा जास्त काहीतरी व्यवसाय स्वतःसाठी आणि समाजासाठी सुरू करतात आणि त्या व्यवसायातून जी मित्रता निर्माण होते दॅट इज व्यवसाय मित्रता। तिसरा जो प्रकार सांगितला व्यासंग मित्रता, खूप कमी सापडते। याची कमतरता आहे म्हणून जगात खूप सारे प्रॉब्लेम्स तयार होतात। आपल्या जवळचं काहीतरी कोणाला सांगावं वाटणं, त्या व्यक्तीजवळ गेल्यावर, त्या मित्राजवळ गेल्यावर अगदी मन मोकळं सारखं बोलणं किंवा त्याचा सहवास जरी लाभला तरी खूप सुंदर असं वाटणं, खूप छान जगावेगळी फिलिंग्स, दॅट इज व्यासंग मित्रता असते। आणि याच्यानंतर जगात सर्वात जास्त सापडते ती व्यसन मित्रता। दोन मित्र एका ठिकाणी आले, व्यसन सुरू झालं किंवा भेटण्याचंच कारण म्हणजे व्यसन आहे, मग ते कुठल्याही प्रकारचं का असेना। सो व्यसन मित्रता। आणि सर्वात शेवटची जी आहे ती व्यक्तिमत्व मित्रता। एखादं व्यक्तिमत्व जे तुम्हाला ओळखत सुद्धा नाही, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोर महापुरुष, स्वातंत्र्य सेनानी, जे काही चळवळीतले लोक जे कोणी असतील किंवा आजकालचे हिरो हिरोईन आहेत, क्रिकेटर्स आहेत, स्पोर्ट्स पर्सन वेगवेगळे, हे तुम्हाला आवडतात, त्यांचे काही गुण आवडतात, परंतु ते आपल्याला ओळखत सुद्धा नाहीत, ह्याला व्यक्तिमत्व मित्रता असं म्हणतात। त्यांच्या व्यक्तिमत्वातले काही गुण आपण घेऊन आयुष्य जगायचं, एखादा तरी दुसरा गुण घेऊन आयुष्य जगायचं आणि उर्वरित आयुष्याला त्या एखाद्या बेसिसवर चालवायचं, असं ते नकळत होतं। ते व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिमत्व आणि व्यासंग ह्या दोनच मित्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। त्याच्यानंतर व्यवसायाचा लागतो नंबर। व्यापार मित्रता सहज होते पण दीर्घकालीन नसते। व्यसन मित्रतेपासून अत्यंत दूर राहावं, एवढंच बोलून थांबतो। तुमचा सचिन वारुळकर। जय हिंद, जय स्वच्छ भारत। थँक्यू।